तुम्ही रोज जे निर्णय घेताय ते खरंच तुमचे आहेत का? की समाज, भीती आणि अपेक्षा तुमचं आयुष्य नियंत्रित करत आहेत? जर तुम्हाला खरे स्वातंत्र्य हवं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत पूर्णपणे बदल घडवू शकतो. स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय आहे आणि नकळतपणे आपण स्वतःला कसे कैद करून घेतो, हे आपण डेरियस फोरोक्स यांनी लिहिलेल्या व्हॉट इट टेक्स टू बी फ्री या पुस्तकातून जाणून घेणार आहोत. हा केवळ एक पुस्तकाचा सारांश नाही, तर तुमच्या आयुष्यासाठी एक वास्तवाचे भान आहे. स्वातंत्र्य हे बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसून ती एक आंतरिक अवस्था आहे. जर तुम्ही निर्णय घेताना इतरांच्या मान्यतेची वाट पाहत असाल, तर तुम्ही स्वतंत्र नाही आहात. खरा प्रश्न हा आहे की मी हे स्वतःसाठी करत आहे की इतरांसाठी? आपल्याला खरोखर काय हवे आहे हे आपल्या लक्षातही येत नाही, कारण आपण स्वतःला तो प्रश्न कधीच विचारलेला नसतो. मूल्यांविना जीवन दिशाहीन बनते आणि शेवटी आपण दुसऱ्याच कोणाच्या तरी वाटेवरून चालू लागतो. मला नाही म्हणायचं होतं, पण मी हो म्हणालो. हे एकच वाक्य तुमचं आयुष्य बदलू शकतो. इतरांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि हळूहळू आपण आपली ओळख गमावून बसतो. आपण गैरसोय टाळतो, पण त्याच गैरसोयीमध्ये विकास दडलेला असतो. सोपे आयुष्य निवडणे म्हणजे हळूहळू अपयश पत्करणे होय. आपण निर्णय घेतो, पण समाज त्याला मान्यता देतो की नाही हे तपासूनच. पण वास्तव हे आहे की लोक थोडा वेळ बोलतात आणि मग पुढे निघून जातात. नाही म्हणताना तुम्हाला अपराधी वाटतं का? कारण आपल्याला इतरांना प्राधान्य द्यायला शिकवलं गेलं आहे. पण लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य ही तुमची जबाबदारी आहे. भरघोस पगार, मोठे घर, आलिशान जीवनशैली यालाच यश म्हणतात का? की हा केवळ तुलनेचा एक सापळा आहे? खरे यश आंतरिक शांती आणि उद्देशात दडलेले आहे. आज प्रेरणा आहे, उद्या नाही. जर तुम्ही भावनांच्या आधारावर निर्णय घेतले, तर सातत्य कधीच साधता येणार नाही. मी हे करू शकत नाही, हा विचार तुमच्या आयुष्याला मर्यादित करतो. कमी आत्मसन्मान आपल्याला सुरक्षित ठेवतो, पण आपली वाढ होण्यास मात्र प्रतिबंध करतो. स्क्रोलिंग, जंक फूड, लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी, या गोष्टी क्षणिक आनंद देतात, पण दीर्घकाळात नुकसान करतात. खरा आनंद शिस्तीत आहे. जर तुमचे गंतव्यस्थान स्पष्ट नसेल, तर कोणताही रस्ता चालेल. स्पष्ट दृष्टिकोनाचा अभाव असल्यामुळे आपण केवळ व्यस्त राहतो, मात्र कोणतीही प्रगती करत नाही. तुझे आयुष्य हे एक राज्य आहे आणि तू त्याचा शासक आहेस. पण जर तू निर्णय घेतले नाहीस, तर इतर लोक तुझ्या राज्यावर नियंत्रण मिळवतील. आपल्याला सर्व काही सुरक्षित आणि अपेक्षित असावे असे वाटते, परंतु सर्टेनिटी म्हणजेच स्थिरता. प्रगती ही नेहमीच अनसर्टेनिटी मध्येच मिळत असते. कम्फर्ट झोन अत्यंत आकर्षक वाटतो, पण तो तुम्हाला केवळ ॲव्हरेज बनवून ठेवतो. जर तुम्हाला एक उत्कृष्ट आयुष्य हवे असेल, तर तुम्हाला डिस्कम्फर्टचा स्वीकार करावाच लागेल. आपण केवळ इतरांशीच नव्हे, तर स्वतःशी खोटे बोलतो. मला काहीच त्रास नाही, मला हे जमणार नाही, हे सर्वात मोठं खोटं आहे. सत्य स्वीकारणे वेदनादायी असते, परंतु नेमके हेच आपल्याला मुक्ती मिळवून देते. प्रत्येकच व्यक्ती तुमच्या प्रवासासाठी योग्य नसते. काही लोक तुमची ऊर्जा शोषून घेतात. स्वातंत्र्य म्हणजे योग्य लोकांची निवड करण्याची शक्ती असणे. आपल्याला पैसा हवा असतो, तरीही त्याच वेळी आपल्याला त्याची भीती वाटते. अपयश किंवा नुकसानीच्या भीतीमुळे आपण जोखीम घेत नाही. याचा परिणाम काय होतो? आपण एकाच जागी अडकून राहतो.
अखंड स्क्रोलिंग, सलग मालिका पाहणे या गोष्टी तुमचा वेळ चोरतात. स्वातंत्र्यासाठी एकाग्रता आणि शिस्त यांची आवश्यकता असते. भूतकाळातील राग उराशी बाळगणे म्हणजे स्वतःलाच शिक्षा करण्यासारखे आहे. क्षमा करणे हा काही कमकुवतपणा नाही, तो एक प्रकारचा मुक्तीचा मार्ग आहे. आपण इतरांकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतो आणि जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा नैराश्य येते. म्हणून नेहमी कमी अपेक्षा ठेवा आणि अधिक शांतता मिळवा. कर्ज हे केवळ आर्थिक नसते, तर ते भावनिकही असते. कर्ज हे परावलंबनाचे प्रतीक आहे आणि परावलंबन स्वातंत्र्याचा गळा घोटतो. कधी कधी मदत आपल्याला दुर्बल बनवते, म्हणून स्वावलंबन शिकणे हे अत्यावश्यक आहे. आपण अनेकदा आपल्याच विचारांमध्ये अडकून पडतो, मात्र प्रगतीसाठी लवचिकता अत्यावश्यक आहे. प्रत्येक वेळी आपणच बरोबर असण्याची काहीच गरज नाही. मी आनंदी आहे, पण मनाच्या गाभाऱ्यात मात्र तसे नसते. खोटा आनंद टिकत नाही आणि खरा आनंद प्रामाणिकपणात असतो. रँडम कृतीतून रँडम परिणाम हाती येतात. स्पष्ट नियोजनाशिवाय खरे स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही. नियोजन दिशा प्रदान करते आणि दिशेशिवाय केलेले प्रयत्न व्यर्थ जातात. तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे हे ठरवा. पैसा, स्वातंत्र्य, शांतता. कारण जर तुमची मूल्ये स्पष्ट असतील तर निर्णय घेणे सोपे होते. जेव्हा कधी भीती वाटते तेव्हा स्वतःला सांगा, मी नेहमीच नव्याने सुरुवात करू शकतो. ही मानसिकता तुम्हाला जोखीम घेण्यास मदत करते. करिअर, आरोग्य, नातेसंबंध, आर्थिक स्थिती या सर्वांसाठी तुम्हाला उद्दिष्टांची आणि संतुलनाची गरज असते. कारण संतुलित आयुष्य म्हणजे खरे स्वातंत्र्य. आणीबाणीच्या प्रसंगांसाठी बचत राखून ठेवा. कारण पैसा म्हणजे सुरक्षितता आणि सुरक्षितता म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य निधी म्हणजे फ्रीडम फंड तुम्हाला तणावमुक्त निर्णय घेण्यास सक्षम करतो. घातक सवयी, घातक माणसे, नकारात्मक विचार यांसारखे जे काही तुम्हाला दुखी करते त्यापासून मुक्त व्हा. केवळ विचार करणे पुरेसे नाही, तर कृती करणे आवश्यक आहे. दररोज उचललेली छोटी पावले महत्त्वपूर्ण बदल घडवून आणतात. तुमचे उत्पन्न, खर्च, बचत या सर्वांचा मागोवा घेत राहा. कारण जर आर्थिक स्पष्टता असेल तर तुम्हाला मानसिक स्पष्टता मिळते. काय बिघडू शकते याचा नेहमी आधीच अंदाज घेत राहा. यामुळे भीती कमी होते आणि तुमच्या तयारीत वाढ होते. आंधळेपणाने गुंतवणूक करू नका. गुंतवणुकीच्या आधी सखोल ज्ञान मिळवा आणि मग हुशारीने गुंतवणूक करा. केवळ एकाच स्रोताकडून मिळणारे उत्पन्न जोखीमपूर्ण असते. म्हणून एखादा जोडधंदा करा, कारण जोडधंदा म्हणजे अतिरिक्त सुरक्षा आणि अधिक वेगाने मिळणारे स्वातंत्र्य. शारीरिक आणि मानसिक गोंधळ कमी करा. साधे जीवन म्हणजे स्पष्ट मन. केवळ योजना आखत बसू नका, तर ती योजना कृतीत उतरवा. योग्य क्षण हा कधीच येत नाही. मित्रांनो, स्वातंत्र्य हे स्वप्न नाही, ती एक योजना आहे. आजपासून एक छोटे पाऊल उचला आणि आपले भविष्य बदलण्यास सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.